भीड़ में आयोजित चुनाव प्रचार सभा के दौरान पूर्व मंत्री जयदत्त सिरसागर ने मीडिया से बातचीत की और कहा कि राजनीति में जाति और धर्म का मुद्दा उठाना दुर्भाग्यपूर्ण है। उन्होंने बताया कि विकास के लिए राज्य और केंद्र की सरकार की बेहद आवश्यकता है और मतदाता मतदान के माध्यम से अपनी राय देंगे। सिरसागर ने स्पष्ट किया कि राजनीति में मतभेद हो सकते हैं, लेकिन वैर नहीं होना चाहिए। आगे उन्होंने कहा कि राजनीति में स्थिति बदलती रहती है और वर्तमान में तो और भी स्थिति बदली हुई है। गौर से सुनिए आखिर क्या कुछ कहना है जयदत्त सिरसागर का। असं रात्रीच्या सभेत पंकजाताई म्हणाल्या, त्यामुळे एकंदरीत हे अंडरस्टँडिंगचं जे राजकारण आहे ते आता योगेश भैया हे भाजपमध्ये गेले, त्यामुळे कुठेतरी मुंडेंच्या नेतृत्वामध्ये क्षीरसागराची पुढची पिढी राजकीय करिअरच्या दृष्टिकोनातून विचार करत असं वाटतं। नाही, याची चर्चा अनेक वेळा अनेक ठिकाणी या स्वरूपाची मी ऐकलेली आहे, पण वास्तव असं आहे की राजकारणामध्ये कुणी वैरी नाहीत, बांधाला बांध आमचा कुणाचाच नाही आहे आणि त्यामुळं राजकीय भूमिका वेगळ्या असू शकतात, मतभेद असू शकतात, पण मनभेद कधीच ठेवलेले नाहीत, मागच्या पिढीने तर ठेवले नाहीत। दुर्दैवानं पुढच्या पिढीमध्ये ते संक्रमण झालेलं आहे की मतभेद असावेत, परंतु मनभेद पण आणि शत्रुत्वाची भावना ही राजकारणामध्ये जोपासली जावी नव्हे, ही महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि त्याप्रमाणे आम्ही आत्तापर्यंत राहत आलो आणि पुढे त्याच मार्गाने अनेक काळ होता मात्र पहिल्यांदाच कुठेतरी पंडित परिवार देखील बीडमध्ये डोकावतोय आणि त्या नगरपालिका निवडणुकीमध्ये त्यांचा हस्तक्षेप असेल किंवा अजित पवार राष्ट्रवादीच्या माध्यमातून पूर्ण ताकदीनं उतरणं असेल। आज शिवाजीदादा पंडितांनी एका कार्यालयाचं उद्घाटन देखील केलं। कोण येतंय कोण जातंय इकडं आम्ही लक्ष देत नाही। लोकशाहीमध्ये प्रत्येकाला उभा राहायचा, मतं मागायचा अधिकार आहे। कोण गप्पा मारून जाणार आहे, कोण काम करणार आहे हे लोकांना चांगल्या प्रकारे माहिती आहे, त्यामुळं निश्चितच 2 तारखेला या बाबतीत निर्णय जागरूक मतदार घेतील असा विश्वास आहे। त्याला जोडून दुसरा विषय की पंडित बीडमध्ये येत आहेत, त्याच पार्श्वभूमीवर तुम्ही देखील गेवराईमध्ये जाऊन भाजपचे जे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत त्यांची भेट घेतली आणि राजकीय चर्चा देखील झाली। थेट जरी सहभाग घेतला नसला तरी तुम्ही गेवराईत दौरा केला, एक काय चित्र असेल गेवराईचं? नाही, चित्र सगळीकडं स्पर्धा आहे निवडणुकीमध्ये, नगर परिषदेमध्ये स्पर्धा अधिक असते, अनेक पक्ष आहेत, अनेक नवीन पक्ष उदयाला आलेले आहेत। दांडा आणि झेंडा कुठं लागले ते कुणाच्याच लक्षात राहत नाही, कोण कुठं गेलं काय राहिलं, तरी पण मला वाटतं त्या ठिकाणी पण स्पर्धा आहे आणि बदामराव पंडित बाळराजे यांनी चांगलं आव्हान त्या ठिकाणी उभं केलेलं आहे। निश्चित गेवराई आत्तापर्यंत गेवराईकरांना साथ दिलेली आहे, त्यांना यावेळेस बरोबर राहतील त्यांच्या। मुंडे आणि क्षीरसागरांची आमची छुपी होती आणि पहिल्यापासून आम्ही